नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव डॉक्टर संभाजी भोसले, बारामतीवरून भोसले एक्सपोर्टवरून बोलतो आहे। खूप साऱ्या शेतकऱ्यांची मागणी होती की केळीची लागवड पद्धत कशी असेल। आज आपण केळीची लागवड पद्धत त्यातली जी जोडवळ पद्धत असते त्याची माहिती तुम्हाला मी सांगतो। प्रत्येक शेतकऱ्याची लागवड पद्धत कशी करायची ह्याच्यावरती खूप सारे प्रश्न असतात की आम्हाला केळी लागवड करायची कोणत्या पद्धतीने करावी, कशी करावी, उत्पन्न जास्त कशाने निघेल, रोगप्रतिकारक शक्ती कशाने वाढेल आणि पुढचा भविष्यात होणारा खर्च कसा टाळला जाईल। तर आज आपण सांगत आहे जोडवळ पद्धत, केळीमध्ये जी जोडवळ पद्धत करत आहे त्याची पद्धतीची मार्गदर्शन आणि माहिती मी तुम्हाला देत आहे। जोडवळ पद्धत केली जाते साधारणतः 2 लाईन जवळ असतात। 2 रोपांच्या मधलं अंतर 3.5 फूट आडव्या पद्धतीने, उभ्यामध्ये 2 रोपांच्या मधलं अंतर 5 फूट असतं आणि 2 लाईनच्या मधलं अंतर असतं ते 8.5 फूट असतं। जोडवळ पद्धतीत काय होतं, साधारणतः एकरामध्ये रेग्युलर 5x7 वरती जर लागण केली तर 1230 रोपं साधारणतः 1 एकरामध्ये बसतात। जर 6-5 वरती केलं तर 1330 ते 1340 रोपं 6-5 वरती बसतात आणि जोडवळ पद्धत जर केली तर 1450 ते 1500 रोपं जोडवळ इथे बसतात। त्याच्यामुळे काय होतं, रोपांची संख्या जरी 200-300 जरी वाढली तर त्याच्यामुळे उत्पन्न पण वाढतं। दुसरी गोष्ट, जोडवळीत ज्यावेळेस माल लागतो त्यावेळेस 2 झाडं आपण एकमेकांना जवळ शेजारी बांधू शकतो। त्याच्यामुळं जे झाड पाडण्याचं प्रमाण आहे जोडवळीत खूप कमी प्रमाणात, 90% झाडं पडत नाहीत, वारं सुटलं काही झालं तरी पडत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 2 लाईनमधलं अंतर 8.5 फूट असल्यामुळे ह्याच्यामधलं जे व्हेंटिलेशन आहे, वारं जे खेळण्याचं प्रमाण आहे ते जास्त असतं। त्याच्यामुळं मच्छरचं प्रमाण ह्यामध्ये खूप कमी असतं। व्हेंटिलेशन जास्त असल्यामुळं जो झाडं मोठे झाल्याच्या नंतर जो करपा असतो तो करपा येण्याचं प्रमाण खूप कमी असतं। सगळ्यात महत्त्वाचं, जोडवळीत रोपांची संख्या जास्त असल्यामुळं जे उत्पादन असतं ते उत्पादन पण शेतकऱ्याचं वाढलं जातं आणि जो ड्रीपचा खर्च आहे, आता काही शेतकरी काय करतात 5x7ची लागण करतात, एका झाडाला 2 ड्रीप टाकतात। तर जोडवळीत 2 झाडांमध्ये आपण 3 लाईन ड्रीपचं टाकून सुद्धा चालू शकतो, सगळ्यात महत्त्वाचं। त्याच्यामुळे तुमचा ड्रीपचा पण खर्च कमी होतो आणि उत्पन्न 5x7पेक्षा कमीत कमी 5 ते 6 टनांनी एक्स्ट्राच निघतं। सगळ्यात महत्त्वाचा जर विचार केला आजच्या परिस्थितीत तर प्रत्येक शेतकरी विचारतो, साहेब आम्हाला उत्पन्न हवं आहे। जर थोडी रोपांची संख्या जास्त झाली तर त्यांचं उत्पन्न पण 100% वाढतं आणि जोडवळीमध्ये जर वाऱ्याचं प्रमाण जर जास्त असेल किंवा हाईट उंचावरती जर तुमची केळीची बाग असेल तर झाडं पाडण्याची जास्त शक्यता असते। तर जोडवळीमध्ये तुम्ही 2 झाडं जर एकमेकांना वाढली, अपोजिट डायरेक्शनला गड असल्यामुळं हे झाड बिलकुल पडत नाही। झाड जर नाही पडलं तर शेतकऱ्याचं नुकसान होत नाही। जोडवळीत मी परत एकदा तुम्हाला माप सांगतो की ते अंतर किती असतं। 2 रोपांच्या मधलं अंतर 3.5 फूट, उभ्या लाईनमध्ये 2 रोपांच्या मधलं अंतर हे असतं 5 फूट आणि 2 लाईनच्या मधलं अंतर असतं 8.5 फूट। जर दोन्हीचा सेंटर जर काढला तर 12 फूट दोन्ही लाईनचं सेंटर असतो। आपण अजून सेम पुढं बघू, परत ह्या 2 रोपांच्या मधलं अंतर जे आहे ते 3.5 फूट आहे, 2 रोपांच्या मधलं अंतर आहे 5 फूट आणि 2 लाईनच्या मधलं अंतर आहे 8.5 फूट। अशा पद्धतीने तुम्ही जर लागवड केली तर तुमचं उत्पन्न खर्च पण कमी होतो आणि उत्पन्न पण वाढलं जातं। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजून जर कोणाला शेतकरी मित्रांना जर केळीविषयी, लागवडीविषयी किंवा रोपाविषयी अजून माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर खाली स्क्रोल होतो, डिस्प्लेला येतं, तुम्ही माझ्या त्या नंबरवरती एनी टाईम कधीही फोन करू शकता, तुम्ही माहिती विचारू शकता। धन्यवाद।